हॉटेलला विकलं, दारू पाजली, 35 जणांनी अत्याचार केला. राजस्थान मधून एक घटना समोर आली आहे जी पाहिल्यानंतर माणूस की हैवान हा सवाल तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. कारण राजस्थान मधील श्रीगंगानगर येथे एका 13 वर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलंय. या धक्कादायक घटनेत एका निष्पाप मुलीचं अपहरण करून तिला तब्बल 5 दिवस विविध हॉटेल्समध्ये डांबून ठेवण्यात आलंय. अनेक नराधमांनी तिच्यावर अमानुष आणि क्रूर लैंगिक अत्याचार केले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर राजस्थान पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं अत्यंत कठोर पावलं उचलत आरोपींना अटक केली असून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या हॉटेल्सवर थेट बुलडोझर चालवून ती जमीनदोस्त केली आहे. संपूर्ण परिसरात आणि समाज माध्यमांवर या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होतीये. हा नेमका भयंकर प्रकार कसा घडला पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेची सुरुवात जून 2026च्या मध्यात झाली. 8वीच्या वर्गात शिकणारी ती 13 वर्षांची मुलगी आपल्या गावावरून श्री विजयनगर येथे राहणाऱ्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली होती. रात्री 10:30च्या सुमारास ती श्री गंगानगर रेल्वे स्थानक किंवा बस स्थानक परिसरात पोहोचली. रात्रीची वेळ असताना तिनं घरी सुरक्षित पोहोचण्यासाठी रामबाबू नावाच्या एका रिक्षा चालकाकडे मदत मागितली आणि तिला घरी सोडण्यास सांगितलं. मात्र त्या रिक्षा चालकाच्या मनात विकृत विचार घोळत होते. त्यानं मुलीला तिच्या घरी नेण्याऐवजी तिचं अपहरण केलं आणि शहरातील एका स्थानिक हॉटेलमध्ये घेऊन गेला. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार या रिक्षा चालकानं त्याची मुलीला एका हॉटेल चालकाकडे पैशांच्या बदल्यात विकलं होतं. यानंतर सुरू झाला तो 5 दिवसांचा कधीही न संपणारा नरकवास. मुलीला हॉटेल जॉय इन, हॉटेल सफायर आणि हॉटेल खुंगर अशा वेगवेगळ्या 4 हॉटेल्समध्ये फिरवण्यात आलं. हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापक स्वतः या काळ्या धंद्यात आणि गुन्ह्यात सहभागी होते. त्यांनी या निष्पाप मुलीला वेगवेगळ्या ग्राहकांसमोर जबरदस्तीनं सादर केलं. तक्रारीत नमूद केल्यानुसार पीडित मुलीनं वेदनेनं ओरडू नये, प्रतिकार करू नये किंवा तिनं कोणाकडेही स्वतःची व्यथा मांडू नये म्हणून तिला जबरदस्तीनं अंमली पदार्थ आणि दारू पाजली जात होती. या गुंगीच्या आणि नशेच्या अवस्थेत तिच्यावर दिवस रात्र क्रूरपणे बलात्कार करण्यात येत होते. मुलगी बेपत्ता झाल्यामुळं तिच्या हवालदिल झालेल्या कुटुंबियांनी स्थानिक पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी तातडीनं पथकं तयार केली. पोलिसांना एका गुप्तहेराकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे एका हॉटेलवर छापा टाकण्यात आला. या छाप्यादरम्यान पोलिसांनी पीडित मुलीची सुटका केली. सुटकेच्या वेळी तिची शारीरिक आणि मानसिक स्थिती अत्यंत खालावलेली होती. पोलिसांनी तिला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आणि तिचं समुपदेशन सुरू केलं. मुलीने शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला. या गुन्ह्यात तब्बल 32 लोकांची नावं समोर आली आहेत, ज्यांनी या 5 दिवसात तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला होता. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. पोलिसांनी या सर्व हॉटेल्समधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे DVR आणि रेकॉर्ड्स जप्त केले, ज्याच्या मदतीनं तिथे येणाऱ्या प्रत्येक संशयिताची ओळख पटवणं सोपं झालंय. मोबाईल डेटा आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत मुख्य आरोपी रिक्षा चालक रामबाबू, हॉटेल मालक मयंक सैन, व्यवस्थापक हरदीप नाथ यांच्यासह 14हून अधिक नराधमांना बेड्या ठोकल्यात. या घटनेची माहिती शहरात पसरताच स्थानिक नागरिकांचा संयम सुटला. संतप्त नागरिकांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शनं केली. एका घटनेदरम्यान संतापलेल्या जमावानं काही आरोपींना पकडून त्यांची रस्त्यावरून धिंड काढली आणि त्यांना बेदम चोप दिला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्यामुळं संपूर्ण राजस्थानातून या नराधमांना भर चौकात फाशी देण्याची मागणी केली जाऊ लागली. जनतेचा हा वाढता आक्रोश आणि गुन्ह्याचं भीषण स्वरूप पाहता राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करत प्रशासनाला अत्यंत कडक कारवाईचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनानं आणि पोलीस दलानं मिळून एक संयुक्त मोहीम हाती घेतली. ज्या हॉटेल्समध्ये या चिमुरडीवर अत्याचार झाले होते ती हॉटेल्स बेकायदेशीर आणि नियमांचं उल्लंघन करून बांधण्यात आल्याचं समोर आलंय. त्यानंतर पहाटेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात प्रशासनानं हॉटेल जॉय इन, हॉटेल सफायर आणि हॉटेल खुंगर या इमारतींवर थेट बुलडोझर चालवून त्या जमीनदोस्त केल्या. गुन्हेगारांना आसरा देणाऱ्या आणि अशा अनैतिक कृत्यांना खतपाणी घालणाऱ्यांना समाजात कोणतीही जागा नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला.
या बुलडोझर कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असले तरी शहरात अनधिकृतपणे चालणाऱ्या अशा अनेक हॉटेल्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। स्थानिक लोकांच्या मते प्रशासनाला आधीच अशा संशयास्पद ठिकाणांवर लक्ष ठेवणं गरजेचं होतं। सध्या पोलीस प्रशासन या प्रकरणातील उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकतायत। पकडलेल्या सर्व आरोपींविरोधात भक्कम पुरावे गोळा करून हा खटला जलद गती न्यायालयात चालवला जाईल आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।